विधान परिषदेसाठी सुरुवातीला भाजपकडनं गणेश गीतेंनी अर्ज दाखल केला। त्यानंतर महायुतीच्या बैठकीत नाशिकची जागा शिवसेनेला देण्यात आली। शिवसेनेला जागा मिळाल्यानंतर नरेंद्र दराडेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी सुद्धा त्यांचा अपक्ष अर्ज दाखल केला। दोन्ही गीते बंधूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं उदय सामंतांनी म्हटलं। दरम्यान मात्र गीते बंधूंचा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांशी संपर्क नसल्याचं आता समोर आलंय। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नाशिक परिषदेसाठी हा महायुतीमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला। नाशिकमध्ये सुरुवातीला भाजपच्या गणेश गीतेंकडून अर्ज दाखल करण्यात आला। त्यानंतर बैठक झाली आणि त्या बैठकीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली। शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंनी त्यांचा अधिकृत अर्ज दाखल केला। तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सुद्धा बंडखोरी करत विष्णुपंत म्हैसधुने, गोरख बोडके यांनी अर्ज दाखल केला। अगदी शेवटच्या क्षणी गणेश गीतेंचे बंधू गोकुळ गीते यांनी सुद्धा त्यांचा अर्ज दाखल केला। भाजपचे इच्छुक गणेश गीते गोकुळ गीतेंशी संपर्क साधण्याचा सामंतांनी प्रयत्न केला। मात्र गीते बंधू शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याची आता माहिती समोर आली। दुसरीकडे गोरख बोडके यांची दादा भुसे सामंतांनी भेट घेऊन त्यांच्याशी माघार घेण्यासंदर्भात चर्चा केली। भेटीनंतर बंडखोर लवकरच माघार घेतील अशी आशा उदय सामंतांनी व्यक्त केली आहे। दरम्यान नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाही।